इतकी सेवा करून सुद्धा चोळप्पाला फक्त 100 रुपये आणि एक दारिद्र्याने पीडित झालेल्या भ्रमिष्ठ व्यक्तीला 10,000 रुपये, हा भेदभाव का? पाठच्या काही पुण्यकर्मामुळे स्वामी ज्याच्या घरी आले त्या चोळप्पाने सुरुवातीला स्वामींची खूप सेवा केली, पण पुढे जाऊन काही काळानंतर त्याला पैशाचा लोभ चढला व ह्या लोभापायी त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या, जसे की तात्यासाहेब सरदाराच्या नादी लागून पैशाच्या भुकेसाठी त्यांनी स्वामींना बडोद्यास येण्यासाठी विनंती करणे। त्याचबरोबर त्यांच्याकडून अजून एक चूक झाली की त्यांना द्रव्यलोभ एवढा होता की त्यांनी राणीला चंद्रहार देखील दिला नाही। ह्या गोष्टीचा राणीला खूप जास्त क्रोध आला व रागाच्या भरात तिने चोळप्पाला सरकार कामातून काढून टाकले। एक दिवशी स्वामींच्या बाजूला एक झोळी पडली होती, ती झोळी स्वामींनी घेतली व लोकांसमोर भिक्षा मागितली। लोकांनी 1-2 रुपये काढून त्या झोळीत टाकले, त्यात 100 रुपये जमा झाले आणि ते 100 रुपये स्वामींनी चोळप्पाला दिले आणि म्हणाले की चोळप्पा, स्वस्त आता असावे तुझे फिटले ऋण। त्यावेळी चोळप्पाकडे 2 पर्याय होते, एक